होती तडे बैलगाडी सोडेल होती, बैलगाडी बी दिखणे नाही, मालक बी दिखणार नाही म्हणे. म्हणजे नक्कीच मला मालक घर घ्या होईल, मग ते माल बी घर जाणं पडेल. येताना बैलगाडी आणि मालक सोबत होता म्हणून कुत्राला कोणा त्रास होता का? आता एकलं जाणं एकला कुत्राला त्यान जात ना सुकना जाऊ देतच का? दुसराच ना त्रासच नाही दादा, आपला आपला कुत्राच ना त्रास राहा. काय मत आहे तुमनं? खरं आहे ना? तुम्ही जर आडे बंगला बांधा ना म्हण, तुमले मुंबईवाला फोन करता का ए भीम म्हणा प्लॉट मा इराय ना, कोण सांगत? जोडेनाच राहतस ना आजूबाजूवाला. हा मुंबईवाला थोडी फोन करत म्हणे हे त्रास दुसरा ना नाही जीवराज बाबा, आपला आपला कुत्राच ना त्रास राहत. ते कुत्राला ते एकलं जा नाही, एकलं कुत्र दकीशने पटा बद बद कुत्रा गोया वय घ्यात आणि एकलं कुत्र दकीशने पटा कुत्रा बुकाला लाग घ्यात. ते कुत्राने पटा सारा करता का इथला बद बद कुत्रा आहे त्यास ना तोंडे लागायला चालणार नाही. कुत्र खानदानी होई मन माय चारी पाय वर करते ना पाठ गशिली नाही याव याव करायला लागणं. आणि प्रत्येक टोळीनं मालक राहत, त्यासना बी टोळीनं एक मालक होतं. ते म्हणे ए ब्याय गेर आपले सोडण्यात आले. ते कुत्र म्हणे आई सोपं आहे व तुम्हाला तोंडे लागापेक्षा पाठ गशिले हो याव याव करले हो. पुढला गाव माग्या पुढला गाव ना कुत्रा बी गोया ना एकलं कुत्र दकीन बुकाला लाग्यात. पण त्या कुत्रा ठरवलं होतं बुकणारा कुत्राने वर्षे लागणं. तटे बी तसंच करत त्याने चारी पाय वर करते ना पाठ गशिले नाही याव याव करायला लागणं. त्याच ना माना बी एक मालक होतं म्हणे सोडद्यारे ब्याय घ्या आपले. ते कुत्र कस तरीच घर लगून मालक ना दारमा उभं राहिलं, स्वतःच्या मनाशी संवाद साधायला लागलं. ते कुत्र म्हणे नालाय कसवन ब्यायनो नेर म्हणे मी तुमले कोण सांगे, कोणले सांगे? त्या बुकणारा कुत्राजले नालाय कसं तुमले ब्यायनो नेर म्हणे मी, मग तुम्हाला बुकणारच नाही वर्ष लागतो मला म्हणा मालक भेटता नाही म्हणे. सांगायचं एवढ्यासाठी या परमार्थ करत असताना जर तुमची टिंगल करत असतील, तुमची टवाडकी करत असतील, तुमची बदनामी करत असतील, तुम्हाला नावं ठेवत असतील, त्या नावं ठेवणाऱ्या टिंगल करणाऱ्या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका. जगाचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही ही आपली खात्री आहे. भुकणारच नाही वर्ष लागू नाही बरोबर आहे का नाही? हा आको सांगू का मी इथला नम्रता धारण करलेस ना, म्हणजे आपण काही नाथ बाबा नाही शेतस पण वता वयस तो लोगून नम्र राहतस. आपण कितला नम्रता माहिती शे का? मला जर कोण सांगा ना पण बाबा बोलता बेकार बोल राहता होतो तुम्हाबद्दल महाराज बोलता चौन असा रागी राहता असं कापर बरं आहे त्याला धरी ना आणू असं नकार बाबा मारा मार्या नका कर जात रे. आज गंध मन राहणार तुम्ही गाण कुठे फेकतस? उकलावर फेकतस ना. जी घाण समजतस ना तुम्ही घाण जागावर घाण फेकायला जातस ना, ती घाण सुद्धा एक दिन ट्रॅक्टर मा किंवा गाडी मा बशीस नाही बाहेर जास. जर घाणनी इज्जत होय जास मी ते दोन पायना माणूस म्हणी व्हावं नाही का मनीषीन बुकणारच नाही वर्ष कधीच लागान नाही. एखादी बाई जर मंदिरवर जास होय ना आपला काही होत नाही ना, नाही माय चांगलं कर राही नाही देव असं म्हणले हो बरोबर आहे ना. बाकीने 150 ना राहते बिकू हो माय ऐका मंदिरवर चालली लगे बिकू सांगत मग होत आई ती गण देव करायला लाग झाले बापरे तिना देव करा मग तुला काय वावर उलगी गे. हा एखादा जर सांग महाराज तुम्ही व्यसन मुक्तीवर भारी बोलतस हो, मांस मच्छी खावावर भारी बोलतस, तुमले देखील ना असं वाटलं ना की माळा टाकली हो. एखादा माळा टाकीजली नाही आणि गावमा फिरायला घ्या त्यानाच मित्र बाकीना मित्र चांगला राहतं, बाकीना किडा पाडणारा राहतं. यशवंत दादा एखादा जर माळा टाकीना लगे या मित्र सांगतं काय रे तू का माळ करी होई घ्या रे ओ बाप रे तू ते माळा टाकली नाही भो अहो रे आणि तुनी ते खाटकीन घरनी उधारी राहील शेर भो कितला निजधंदा आहे. सुधरी राह ना सुधरू दे ना त्याला कसा किडा पाड राह ना तू. पण काही लोक चांगलं होताना देखूच आवडत नाही म्हणून सांगतो बुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागूच नका. जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल देवाला डोळ्याच्या समोर ठेवा आणि एकच सांगा भगवंता फक्त तू आणि मी, तुझं माझं रिलेशन काय नातं काय, मला तुझी भेट घ्यायची, मला जगाशी काही घेणं देणं नाही. आणि असं जर ठेवलं ना तुम्हाला जर कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला युवराज बाबा तुमची कितीही टिंगल टवाडकी केली मला खात्री आहे काय होतं माहितीये का हे बदनामी का फल क्या पाया है राधे 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 बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या बदनामी का फल क्या पाया है मैं जानू या वो जाने बदनामी का फल क्या पाया है मैं जानू या वो जाने. मनीषी 11:30 वाजे घ्या माल मी सुधरत नाही कितला टाइम सांगू असं मन बी येडीन गती येडील सासर काय मायर काय 11 काय 12 काय
ऐकणारा लोक चांगला राहणार का मन चित लाग जा पण मन काय नाही उठव चिंता तोच धंदा राज या मला कोण चढतील नंतर. खरं तर आनंद वाटतोय तुम्हा सगळ्यांना असं बघून. पण मला अपेक्षा होती तुमच्याकडनं की तुम्ही भजन अंतकरणापासून गायला पाहिजे होतं. भजन तुम्ही गायले नाही. आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. म्हणून समध्यांनी पुरुष मंडळींनी माझ्या मागं भजन गायचं. महिला माता तुम्ही काय नाही बोलायचं. अगोदर माणसे असले म्हणले उद्या नंतर तुम्हाला नंबर बहिणीसो मागे बसेल काका बाबा तुम्ही बी म्हणजात. अडे समोर बसेल काका बाबा तरुण भाऊ सर्वजण म्हणजात. मागे बसेलवाला बी माणसे सर्व म्हणजात. माझ्या मागं म्हणायचं आहे समध्यांना. हे जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. असं आहे का. बरं आहे बा नाही पेक्षा. आता ऐका माझ्या बहिणींचा माझ्या मायांचा आवाज. कोणा आवाज मोठा निघाचा आता देखून मानचेच नका बाईस ना. जोरात होऊ द्या बरं का मैल येऊन. हां जोरात होऊ द्या भजन. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का आवाज. ऐका का आवाज. म्हणजे म्हणे मायासने आठी बी सिद्ध करणी ना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू देवत नाही बाहेर बी निघू दे ना. काय आवाज नाही ताकदचे. किती गोड आवाज आहे. अजून उद्या बरं का जोरात. माझा घसा कामातून गेलाय 2 दिवसापासून. हे जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. कसा आवाज आहे. आई मायना आवाज मस्त ताकद राहत बरं. एवढी ताकद आहे मन मायना आवाज मग बाबा. दुसरा माय मरेलवर बी मन माय बटा घाल रडावा. आणि आपली सगळी माय मरेलवर 2 जण हात धरले तर याला तर गरमाला जरा. आपल्या रडानं बी सुधरत नाही मनानं बी सुधरत नाही. आपलं माय मरेलवर बी का सुधवर रडणं राहत का. रडू नको पण भूकू बी नको याला तर गरमाला जाणार. नाही ते मन माय नाही असं रडणं शे. दुसरा माय मरेलवर मन माय बठा घाल रडावं. आवाज मग ताकद छे ना बाबा. आवाज मग ताकद छे. पर आता बसलेल्या बाया इकडे कमीत कमी 100-200 बाया शेतीस. इकडे 150-200 बाया शेतीस. म्हणजे तुम्ही कमी धरा तरी 500 बाया आहेत आजूबाजू वट्टा बिट्टा बळदरी. बरोबर आहे ना ताई मावशी. बरोबर आहे ना. तुम्ही बसेल बाया कमीत कमी 500 बाया आहेत. मी तुम्हाला बट्या बहिणीस ना बट्या मायास ना पाय पडस. जर तुम्हाला चुलत भावना डिकरानं फुई भावना माम भावना जर लगीन राही ना तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही बहिणी. तुम्हाला 500 बाईस ना आवाज कितला यायला पाहिजे. हा आणि आटे देवनं भजन म्हणा सांगो का आटे म्हणतेत नाही. आणि नको त्या गाणं म्हणाला हाय काही करतीत ना. तुम्हाला गाणं म्हणजे त्या का संतसना लिखेल शेत का जनाबाईना लिखेल शेत का देवनी करता गाणं शेत का. तुम्हाला गाणं म्हणजे कोणी टाकी अंगण मा खाट राखेल टाकी शिलगाई दे चेटाड दे ती खाटले. कोणी टाकी अंगण मा खाट बानट सुरत नाही. कोणी टाकी अंगण मा शिलगाई दिसू एका होती खाटले. कोणी टाकी अंगण मा खाट. मस्त देवना भजने म्हणू ते राय ना. पहिले या म्हाताऱ्या जुना गाणं म्हणत ना बाबा तुम्ही ऐकेला असतील. लहानपणी ना अशा जुन्या गाणं म्हणत त्या बाया वट्टावर कोणा बी वट्टावर झोप लाग जाय. इथला भारी गाणं म्हणत. पहिल्या बायास ना भजने राहत. हे जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची
उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कितलं गोड वाटस ऐकायला हा. आणि तुमनं मिशील गाय दिसू मन समोर मन असतो नाही. तुमनं एक एक गाणं ध्यान माय म्हणा हा कोतेच ना केसर ना गाणं ऐकलेत का बाबा तुम्ही. ननीन बोज आहे राणी करता म्हणतेस त्या गाणं. कोण पडी व बिमार डॉक्टर देखने कुआया. मधलं कडवं मधला अंतरा लड्डू लाया पेडा लाया हो गई खाणे ऐकणार नाही. त्या गाणं बी म्हणा पण आठ जेवणा म्हणाले बी चांगला जोरलाय म्हणत जाऊ बहिणीस्वर. आठे म्हणान सांगू का आठी म्हणतात नाही आणि त्या डंग नाही रंग नाही त्या लगीन गाणं म्हणतील. आणि एक बी गाणं म्हणतात ते नाही बरं अख्खा लब्बाड गाणं राहतं या बहिणीला. खरं तर बाबाजी मी एक विनोद म्हणून बोलतो महिला मातांना. खरं तर त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. महिला मातांचा एवढा मोठा अधिकार आहे. आमच्या संतांची अशी शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार या माईचा आहे. तुम्हाला रविकिरण बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे. तुम्हाला रविकिरण महाराज बोलेल एवढा रविकिरण महाराज मोठा नाही आहे. पण मी जरा विनोद म्हणून बोलतो. राग नाही करत ना बहिणी. खरंच ना देखाव. मी खानदेशमा या बाईसले लबाड लुबाड बानट सुरूतनी एवढी सुरूतनी गणच बोलले तरी एक बी बाईनं मला अजून प्रश्न नाही महाराज असं का बरं बोलतस. बठ्या बाया असेल जिरावतीस त्यानं कारण असं आहे या म्हण्या खानदेशण्या मायाशेत आणि मी बी काना देशना पुत्रशे म्हणजे आपलाच पोऱ्याशे बो मायना जोडे. पोऱ्याने जरी काकर मागा तरी माय बरोबर भाकर देस. पोऱ्यानी भाषा मायलेच कडस तशा म्हण्या मायाशले समजस. अहो फक्त विनोद मा बोलस बो. मायले जशी लेकरून भाषा कडस तशी म्हणे भाषा म्हणे काना देशने माया असले समजस. मी फक्त माझ्या विनोद म्हणीशी त्यासलेच आसांसाठी बोलस. पण त्यांना माय बी मला चांगला संदेश देणार आज बा. हो म्हणीशी कोणतीच बिचारी माऊली मनावर राग करत नाही तेवढं बरं आहे. आणि कर्जात बी नका बहिणीच बोलू ना मग. राग नाही या तुम्ही खरं सांगा बोलू ना. राग नाही करत ना दाखव बोल बोल. बाकी नाही बाया मन 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 बोल आमले माहिती तू नीचच तू बोलशी बोल. मी त्यासले इथलं बोललेस तरी बाया सांग राहिल्यात बोल बोल. आई तुम्ही घर जाईन बोलता का 3 दिन जेवण ना टाळा बसाव नाही. खरंच समजदार आहेत म्हणे माया. बोलू ना बहिणी सोन राग नाही करावत ना मायच्या. हा मन राहण्यात बेट्या बाया खरंच राग नाही करत ना बहिणी सोन. खरं सांगू मग तुम्ही जातलं वाढत रास पण एक नंबरनी लबाड जात रास आहे. कारण तुम्हाला गाणाच मावी लबाडीत रास. एक गाणं ऐकवतं बाबा मी मागली गेली मला लग्न चालू होत आणि एक बाई गाणं म्हण राहील ते नवर देऊन करता. ताईनू ना म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी गहुना माय म्हणा हिरो उन्हा. तथाईनू ना म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी गहुना माय म्हणा गोविंदा उन्हा. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही. आपला गलीमा गोविंदा येईल याला देखील येऊ म्हणतो मी. थंडा पाणी काय अंग दोयली ना गोविंदादा काढणं अन्मा. जी काकू गाणं म्हण राहते तीन जोडे गो म्हणता काकू माल गोविंदादा काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना काल उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता हो म्हणता अहो गोविंदा आहे तू ना तर ना भरोसा झुपडी गेला लब्बाड राज म्हणता आईचा. तेवढं बरं आहे आपण धुडा माने त्याच्या बाया पडत होता ना सांग राहणू बहिणी होत तुमनं कोण राहत नाही का. आखो एक गाणं म्हणतीस या बहिणी कोणतं. नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का ताई ओ सोनचिडी खरं राहते. वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा. तो याजना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगत मोती पैरत उन्हा. एक नंबरनी लबाड जात राहत बाबाई तताने बाईसनी. तुम्हाला गाणं ऐकू फक्त बाप 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 नुसतं गाणास मधलं लबाडी आहे का. आजूबाजू शेजारीस मग सुद्धा लबाडी कर टाकस मन माय. हा ते कमवय घेते दुसऱ्यां घरनी जर ताटली मा भाजी वाढी होणे ना
पहिले नावे टाकणार लेट येत ना, दुकानेसवर सुविधा नाही राहे ना, मग घर बाया काय करे त्या ताटलीसले कलर लाई देत. जर भाजी ततान घर चालनी गई ना, आय मायले जर ताटली जिरावणी आहे ना, आय ब्लेड पाना काही कलर काट टाके ती रोज दोन दिन ती ताई तुम्ही ताटली इथली लबाड जात राहा आई. आपण सांगू का असं गणन मटेरियल आहे म्हणा, पण तुम्हाला समोरासमोर घर होतात, मोके वट्टा होता. एक बाईनं 1.5 वर्षानं पोरग टुबू टुबू चाले गे, समोरली बाईना वट्टावर शी कर दिनी, त्याने शी कर दिनी. ती बाई देखी राहीन ती घर मालकीन, बोलू नका ओ माडी राव दे, ओ माय मी बोलणार बसेल शेनाटे, तुम्ही जर बोलतात ते मालका साल 40 देना पडतात. आता समोरासमोर घर होता, आई बाईनं 1.5 वर्षानं पोरग गे शी करी ना, ती बाई देखी राहीन ती पण इथला दाखला पोऱ्याला काय उठाडा ना म्हणे बाबा करी होती, त्यान मायला सांग दिसू म्हणे, त्या पोऱ्यान संडास करी निघी येतो, त्यान मायला आवाज दिना म्हणे, का हो ताई तुम ना पिंट्या आटे शी करी घ्या म्हणे. नाही हो माय म्हणे, मन पिंट्या घर मा की राहना हो ताई, मी डोळ्या काय दखना. पण एखादी बाईले जर नाही जमू देना ना, जमूच देवा नाही. ताई म्हणे तुम्ही याद दखिल्या म्हणे लागेच ते, तो हा घे आटे. ती बाई दखालूनी दकीशने बी सांगे, माय हो म्हणे म्हणा एवढसा पोऱ्यान नावलेस मन पिंट्या का असा कलर ना आगस का म्हणे. कितली लबाडी हो, कितली लबाडीची, नुसती आट्यात लबाडी गली आली मा असं नाही, गरमा सुद्धा लबाडी राह. तुम्ही दिनभर यांना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा लाया किसामा ठेवा, संध्याकाळले घर जा शर्ट कोणतील टांगी द्या, जेवण करल्या तुम्ही झोपी घ्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माइंड ड्युटी चालू असतो ना, किसा जामला नाही तुम्हाला टीएल पैसाच नाही 500 उपाड देस. सकाळी मग तुम्ही शर्ट म्हणा पैसा चेक करा 500 कमी वाटतोस, तुम्ही बाईल विचारा ती बाई आको उलटा चोर कोतवाल को डाटे. तुम्ही बाईल विचारा काय रे मन की सामा 500 कमी येतस, आको वरतीन वजन राहत, हा मोबाईल काढा मग कुठे पट्टा का देन तुम्ही, तुमले अक्कल नाही शे ओ म्हणा बाप बटा बरोबर राही घ्या 500च गई घ्या, मी इथला पानट सुरूत नाशे. तुमना 500 जमा करीन मस्त रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनायलेस तुमना हातमा ठी देस, आणि तुमलेच सांगस मन भावनिकानी 2 ग्राम न सोनं बनाय दिनं. आपलं डोकं काम करत नाही, मागला फाडा माग तू याला चाले दूध सापडे नाही आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण त्या चोरी पैसा चोरी सोनं बनावस, पण इतकी प्रामाणिक रास मन माय बाबा, इतकी प्रामाणिक रास चोरी न बनायल सोनं. तुमना जीवन मा काही संकट होऊन तुमना चेहरा जर नाराज दिखना, मन मा एवढी प्रामाणिक रास ना, ते चोरेल पैसा सोनी बनायल सोनं जाऊ द्या, पण मायर वालाच नवी बनायल सोनं काढीन दे देस ल्याव माय काय टेन्शन करा ना, आपलं काय कर्ज फेड द्या सीजन मा माल बनाय दिजात. एवढी प्रामाणिक बिरास काही गोष्टी दुश्मन सुद्धा बळाई मारणी पडत, म्हणजे तुम्ही म्हणा दुश्मन नाहीत बा, सत्यता मानणी पडस बा असं, बरोबर आहे का नाही. एवढी प्रामाणिक रास बाईन जात, काही बी संकट होणं तरी नवराला सांगायचं आहे बडं मोठा कान संकट ना निवारण करल्या, एवढी प्रामाणिक रास. पण आहे ना ज्या बाबासना संसार वगैरे त्यासले काहीच बोलणार नाही मी, या टोपीवाला बाबासले, पण तरुण भाऊसले सांगा दादा होन कितली का अडचणी येणार घरमा बाई पाहिन पैसा उचलाना नाही भाऊ. कारण आमना युवराज बाबांना आमना गलिमाना व्यवहार आहे, एक भाऊ निखतले पैसा कम पडणार त्यान बायको पाहिन 7,000 रुपये लिना घरमा, दुसऱ्याला बी व्याज दिसून मग तुल दी दिसू म्हणे 7,000 रुपये लिहिलेत बाई पाहिन. 5 वरीच जाय ना फेड राय ना 18,000 देवा घ्या तरी बाई 11,000 बाकी सांग राय नाही. तो म्हणे महाराज माले सुधीर राहणं नाही, कोणती बँक मा लोन उचलाय गे म्हणे मागाय, म्हणता येडी बँक रास राही बँकले सुधरत नाही रे, व्याज कितला लाव तुले मरस्तव फेड नाही आते आई कर्ज, मरस्तव फेडण्याचे तुले आई बँक येडी रास सुधरत नाही, व्याज कितला लाव असं. नुसतं घरमा लबाडी असं नाही, गानास मात लबाडी असं नाही, रडामा सुद्धा लबाडीच राहत बहिणी म्हणतो. तुम्ही मौतमा जातीस गाड्या करीस नाही जातीस बहिणी स्वण गाडी माई उतरतास तोंड जाकीन रडतीस, ते खरं रास करताई हा, गाडी माई उतरतात रडते तुम्ही, ते खरं राहत ओ सोनची खरं रास ते. तुम्ही गाडी माई उतरतास तोंड जाकी रडतो त्या म्हातारा किंवा म्हातारी मग खरं एवढा जीव रास तुम्हाला. जर त्या म्हातारा मा इथला जीव रास मग उतरान टाइमला ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ, मग तू ना चप्पल मा जीव का म्हातारा मा काकू म्हणा भरोसा झोपी जायले बाबा जातो एक ना बाळ जात रास आई ततान्या बाईच नाही, पण आटे पट्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या.
आको सांगस या जवळ मौतमा जातीस ना 2 बाया हात धरतीस गाडी माही उतरतास तोंड जागतीस तवय एक बाई हाताना हात धरस एक बाई हाताना हात धरस त्या हात धरणाऱ्या बाया गलीमा चालता चालता ताई पुढे गटारी राहिने ठायके बटवा मी दकी राहिनो बरोबर म्हणजे गटारी राहिने आई सुद्धा तोंड जाकेलोर द्याने खरं रडामाची ते का काकू तुन पुरी लब्बाड जात राहस पण दकाड राहणार बिचारा तुम्ही रडामा कितली लफाडी राहस आमना दोंडायचा नाही म्हातार गोंदाय मग काता काता उकडी की दोंडायचा नाही मरणं या व्हिडिओ होतच या व्हिडिओ व्हायरल होतच बाबा एक रोज म्हणे गाडी जाईल आणि ती चांगला 30-35 म्हाताराजने उभं करलेलं म्हणे तू अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग तवच ना ते दोंडायचा ना म्हाताराने सांगस मी तताना म्हातारा सांगत जटे मन बी कोण राहत नाही तताना म्हातारा गोंदाय मा खावाल बसना कधी गावमा कीर्तन चाले कीर्तन मा ग्या नाही कधी भजन मा ग्या नाही इथला वायबार म्हातारा तरुण पोरेस मा 31 डिसेंबर करे लगेच लोकेस ना कान लगेच तट हाती उन माय मुद्दानं कधी देव नाही धर्म नाही देऊ नाही आळंदी नाही कधी गावमा राम मंदिरवर नाही कधी हनुमंतरायानं दर्शन नाही कधी चालू कीर्तन मा ग्या नाही कधी भजन मा ग्या नाही पण गोंधळ एक बी सोडे नाही आणि गोंधळ मग खाणारच ना नेताध्यक्षात ना बाबा एवढी हाऊस पेडतस ना काही लोक गावमा जर गोंधळ नाही निवतो उन ना बाईले सकाळी मा सांग देत म्हणा नको रांजो बाई सांगास अव ते संध्याकाळी ना निवतोचे नको दोन्ही टाइम संगेत मोडली सुद्धा ते एक ते म्हणा जोड्याना मित्र एक खिसामा निंबू लई फिरांता म्हणता काय राव निंबू म्हणे आमना गावमा गोंधळ बानाट सुरूत ना सकाळी ना निंबू लई फिरायला म्हणजे गोंधळ मग गावाना इथला नेतात फिरतस लोके बाप बाबा आणि तुमले सांगस खानपेन बदली टाका मटन मासा खाणं आपलं काम नाही शे मटन मासा त्या खाऊ शकतस जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते मांस मच्छी खाऊ शकतात बरोबर आहे ना बाबाजी बरोबर आहे ना मी सांग राहिनो जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते मांस मच्छी खाऊ शकतात मग तुम्हाला डोळ्यासमोर जीभ गाय पाणी पिणारा प्राणी कोण शे बरं डोळ्यापुढे कोण येस पहिले कुत्रा आखो गरमा एक प्राणी रास कोण मांजेर म्हणजे मटन मासा कोण खास कुत्रा आणि असं आहे का दखाबा तुम नाही विचार मटन मासा आपण खातात नाही माणसे त्या जिभेनं पाणी पिणारा प्राणी खाऊ शकतो मांस मच्छी आपलं काम नाहीये आणि नाको सांगत माणसेसले बोलानं मी वर्ष 1.5 वर्ष पण बंद कर दिले बाईसलेच सांगस बहिणी वन तुमले आत्ते जर मी मायनं चरित्र सांगायला सुरुवात करी ना या म्हणा महाराज आहेत ना या बठा महाराज मना सकट आमनं पहिलं तोंड माही तुमनासाठी गाणं निघीन ते म्हणजे आई माझी मायेचा सागर तुमले मायना सागर दयाना सागर म्हणतास का बरं माहित का तुम्हाला पोरगा जर आजारी पडला ना तुम्ही दिनभर कितल्या वित केलं राहिना तरी रातमा 4दा उठतीसने पोऱ्याना अंगमाना ताप चेक करते माय मन पोऱ्याला तापते नाही बरं घ्यावी जर तुम्ही कितल्या वित केलं राहिना तरी पोरान पायमा जर काटा मुडेल राहिना ना रातमा 4दा उठीन देखतीस माय मन पोऱ्याना पायते नाही सुजी घ्यावी म्हणजे तुना पोऱ्याना पायमाना काटा सैन होत नाही तुना बच्चाना अंगमाना ताप तुले सैन होत नाही तुना बच्चा आजारी पडणं तुना बच्चाना अंगमाना ताप सैन होत नाही दुसऱ्यानं बच्चा कापीन काय जास माय तुले दयाना सागर कस काय म्हणता येईल का हा आजच्या नंतर महिला मातांना सांगतो रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं मी एवढं फिरवून सांगतो ना बाकीना लोकेच ना पोटमा दुखस महाराज असा कथा कथा का बरं सांगस कीर्तन मा का बरं रडस कीर्तन मा असा गाणं का बरं लगीन ना सांगस मी फक्त आहे ना रवाडत खेवाडत तुमले या विषयपर्यंत आणस बरं बाकी किडा पाडणार असले बी समजू द्यावा नाही मांस मच्छी खाणं आपलं काम नाही या आणि तुम्ही जे घाण खातात ना विचार पण घाणच असतात आणि जैसे खावे अन्न वैसे होय म्हण जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी तुम्ही जर गंध खाशात ते डोकं बी गंधच चालस सगळे बसलेले माझ्या माया आहेत माझ्या बहिणी आहेत इथं बसलेले सगळे काका बाबा आहेत तरुण भाऊ आहेत मी बोलायला अजिबात घाबरत नाही आज एकदम उघडं बोल राहिनो उघडं बोल राहिनो आता इतका अत्याचार इतका अन्याय इतका बलात्कार होणार यानं कारण काय शे खानपेन चांगलं नाही शे माल सांगा एक बकरीन पोटे 2 बच्चा जन्माले तसे कावट आणि एक बकरा बोकड्या बरोबर आहे ना माल सांगा कोणता बोकड्याने विचार करा आई आवट आणि मी एकच मायना लेकरू असं कोणता बकराने विचार करा कोणती बकरीने विचार करा बोकड्याने मी आम्ही भाऊ बहिणी शेत करतस का ते विचार आणि ते आपण खासोत मग आपला विचार कसा राहतील बहीण भाऊ का गाडीवर बशीन जाय ना तरी बी मनमा पहिली शंका लपडावाला होतीन रबू खाणं चांगलं नाही पापच दिकच डोयामा जे कोंबडे कापी खातस ना ती कोंबडी ते पिलं संगेज वाडे लागेल राहतस एकच कोंबडीन फोडेल राहतस पण कोणता कोंबडा किंवा कोणती कोंबडी विचार करस का आम्ही एकच महिना दोन्ही लेकरे शेतस आई जर आपण खासू ते आपली बुद्धी कशी चालणार आहे कल्पना करा
काय काय लोक आपण पहिला पुढे ना राहतात बाकी ना सांगतं महाराज तुमले गायनं दूध चालत मग बघ कोंबडीनं अंड का बं चालत नाही 150 ना राहतच बाकी ना गायनं दूध चालस कोंबडीनं अंड का बं चालत नाही कार हो बानट सुरत ना आता आहे 150 ना तडे बडी बडी किडा पाडा ना घर गाय तोपर्यंत दूध देत नाही जोपर्यंत तिला वासरं लागत नाही वासरं लागलं म्हणजे तिथं वात्सल्य आहे आणि जोपर्यंत कोंबडीला कोंबडा भेटत नाही तोपर्यंत अंड देत नाही ते वासना आहे वात्सल्य आणि वासनामधला फरक आहे महाराज हा जर कळला तर कोणी खाणारच नाही मांस मच्छी खाणं आपलं कामच नाही शे आज नंतर सगळ्या बहिणींना पाय पडीन सांगच आज अशी शपथ लेवानी रविकिरण महाराजनं कीर्तन ऐकले ना इथलं समजाडीन सांगी घ्या बिचारा तो आपला भाऊ आपला पोरगा होता इथलं प्रेम त्यांनी सांगी घ्या आज अशी शपथ लिहिली की आज नंतर आपला घरमा मटण मासा शिजणार नाही अशी आज शपथ लिहिल्या कीर्तन मा चालेल ना बहिणी सोन बाकी नाही बाया तू न बट पटच भो पण आईच पटत नाही आमले तुम्हाला सांगतो तुम्ही जर निर्णय घेतला ना आजच्या नंतर मटण मासा आणू नका आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी जर तुम्ही ठरायली ना याशनी काय हवं का या मटण मसाला येतील तुम्ही रांधाना बंद कर दे ना एका गली माताईल्या फिरावतील का सोपं आहे काही काही बाया सांगते महाराज आमना घरना ऐकत नाही का बा ऐकत नाही तुमना ऐकत नाही का त्या काही काही भाऊसनी तुमना ऐकीच नाही सगळी बहीणना घर जावा ना सोडली ना त्या का मटण मासा सोडवत नाही का हा खरं नाही खरं बोला ना ते 50 भेटतं मला लबाड बोलतो थोडी देतात लोक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आजच्या नंतर मटण मासा खाऊ नका पण ते आमना दोंडायचा वायबार म्हातार होतं गोंदाई मा खावाल नाही दोंडायचा नाही होतं बरोबर गोंदाई मा खावाल बसणं गोंदाई मा खावाल बसणं खाणारच परिस्थिती देखा तुम्ही खाना गंध राहणार का विचार काय काय लोक दूध इकिनी दूध डेअरीवर लायते तर तुम्हाला खाऊ ना बी लोक यासले काय जमत डेअरीवर लायते तर आता लावाले तस ना काय काय लोक घरनी गायनं दूध घरनं म्हैस ना दूध डेअरी लाय देतस आणि त्या दूध इकीन पैसा आले तर त्यावर मास आलीशनी खातस बानट सुरूत ना दूध इकीन मास आलीन खाशात बुद्धी चांगली चालीन का अरे जी बायको बायांचा काही गुण चांगले पण असतात युवराज बाबाजी हाय मायना एक स्वभाव आहे जव लगून नवरा जेवत नाही ना तो लगू आई मायना पोट भरत नाही जर नवरा बायकोनी भांडण बी व्हायला राहिली ना नवरा जरी बोलत नशील ना तरी पोऱ्याला लाईन सांगेन जेवाडीन पोऱ्याला सांगे बावड्या तुन बापल्या सांग पहिले चेन दिली मग बाहेरची लगजो म्हणा म्हणजे नवरा जेवाशिवाय मायनं पोट भरत नाही एवढी प्रामाणिक रास आहे माय पण इथलं प्रेम करणारी बायकोली बी शंका ना रूपमा दखतस बाईन जोडे जर तू देखील मासा आणेन टाकात ना ती बहिणी जर मासा रांधेन ताट पुढे ठेवा ना बोलायला हिंमत होत नाही ना ताटणीकडे असा तिरपा दखत बाई सांगा काय दकी राहणार काय रे बाई मी ते चांगलं लयलो तू बट्या डोक्यात तर काय राहणार ताटमा मग काय रे चांगलं चांगलं तिने आणली ना का म्हणजे बायकोवर बी भरोसा नाही खाणार असले इथला वायभार राहतच तुम्ही खाणं चांगलं नाही म्हणशील विश्वास बसत नाही ते चला आमना महाराजकडे आमना संदीप बाबाकडे आमना युवराज बाबासकडे जा यासनं ते समजा रोज घर राहतं बघ त्यासनं स्वतः डेअरी आमना संदीप बाबाकडे रवी बाबासकडे चला इकडे आमना महाराज लोक बी जातात सप्तास मा 2-2 3-3 सप्ताह करतस 15-15 20-20 दिन मा घर जावाल भेटस बाया वाट डगतील माय आमना सप्ताह ही राहना माय मग बाया आमना मालकी राहना मग आज संगे जेवसू आमना संदीप बाबा जातस त्या ताईन त्या मस्त दूध बीद लय येतीस 8-8 ठेवतीस बासुंदी बनाय ठेवतीस दोन्ही नवरा बायको सांगे जेवतोस भो आमना महाराज बी बसेल राहत आमना ताईन त्या बी बसेल राहते ताईन त्या वाटी भरले तीस आमना संदीप बाबा सांगतील या एवढी वाटी पिल्या आमना संदीप बाबा सांग नको मी बाहेर गणनेतात फेडस तू पेऊ का कितला आनंद आहे महाराज असं तुम्ही माय काय रे बेटा डोक्यात चेल काय दिन्यात आणि आमना बासुंदी वालास ना पहिले जेव का नंतर जेव बासुंदीच बासुंदी खाणार असले असा दाखरा बट्ट वर न तरंग आंदीन रे भू खान पेन चांगलं ठेव ते म्हातारा गोंदाईमा बसेल होतं आणि गोंदाईमा खाणारच कडे विधान ठेव असा देखतच त्या वाढपी वाढतच ना तो वाढीन निघ्या ग तिने बाई आव बी ते 2-2च चिल गाय राहणार रे भू बाकी ना दिनभर ना बुक्या राहता ना त्या वाढपी पोऱ्याला सांगतात काढते काढ अरे गाणं काढ्यात गाणार रे काढते काढ काढ काढते तो पोऱ्या सांगा सार कडेन कडे चुलावर राहायची बट गई गे रे आप्पा दोन्ही साल उन्हात म्हाताराला पीस म्हाताराने साल 2 पीस उन्हात एका हड्डी होती खाणार असले चांगलं समजस होई हड्डीना मधमा मटेरियल रास म्हातारा हड्डी माना मटेरियल वडाल घ्या
आठ दिस वडलीने म्हणतो चालू पंगत मा पाहिलं माडी ना उनी गुचकीन घ्या पुचकी चालू पंगत मा पाहिलं माडी ना वाढपी पोरे म्हणे यालशील गावा रे अहो पंगत मा पडेल राय आपली बादली भर चोरीन काढेल शेव खावा मा आंधी याल घरमा दड खावा म्हणे एक पोऱ्यान पाय धरात एक हात धरात गरमा टाका मतारील म्हणे तुला मतारा घ्या मतारील बी माहित होतं म्हणा वांदर कितलं वायबार होता असं आणि प्रत्येक बाईले माहित राहत जनतेनं जनावर कसं आहे असं पण आता मरानंतर ते चांगलं आणि ते खरं आहे ते काय पण मरानंतर चांगलंच रडणं पडस बरोबर आहे का नाही बहिणीच रडामा सुद्धा आयजात पुरी पटाईत राहस इथला वायबार म्हातारा कधी कीर्तन मागे आणे कधी भजन मागे आणे कधी देव नाही धर्म नाही ते म्हातारा मरानंतर म्हातारी रडे म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना मना राम का आडंदी मा भजन करी रायनात ना मन देव लब्बाड एक नंबर लब्बाड जात राहा तने बाईस नाही तुम्ही चांगले आहात बहिणीच मन जेवण राहिले बाबा जी बाईल रडतायची ना इथलं वजन रास ना हा 5 मिनिटं राहिले तुम्हाला वाजाटीच तुम्हाला बी 12 वाजता तुम्ही म्हणा बी वाजालीच जी बाईल रडतायस ना इथलं वजन रास काय लिहून ताट सर काय देऊ जेल पटेन ती दोयास करीन बांडा आणि जी बाईल रडता ऊन नाही ती बाईन दिनभरची आष्टी राहून कप बशात दोय राव तरी शानल्या बाया सांगते दकव गंगू तिला 2 शब्द बी रडता ऊन नाही ओ माय मनीषीन तरुण बहिणीला सांगाच रडणं शिकल्या रडणं बी शिकल्या कारण आमना दोंडाचा मग प्राध्यापक मरणार यातले चांगलं माहिती आहे मी इशारा दिला फक्त नावे बदलायला सांगत पण सत्य आहे आमना दोंडाचा मग प्राध्यापक मरणार बायको बी प्राध्यापिका बाई पुंडी रडे सर मरी घातली गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना चालणार नाही शब्द रडा म्हणे मॅडम शब्द कधी रडेल नाही मॅडम मग सर नाही करता मॅडम रडे आप्पाव व बाई माझा आप्पाव म्हणता नको मॅडम तू रडू नको आप्पान पहिले उपडी जाशी तू हा आप्पाला फेकूत का तुले फेकूत असा दांगडो होई जाई तू रडूच नको म्हणतं काकू नवरान करता असं रडणं पड बाई माझा आप्पाव म्हणता नको म्हणता तू नको रडू मॅडम मी तंगडील दोर बांधी पेकी सोबत तू रडू नको माय म्हणत ते रडणं बी शिकले हो बरं हा रडता बी यायला पाहिजे एक पौर्णिमाला फोन करा म्हणे महाराज तुम्ही कीर्तन मा रडाना शिकाडता इथलं विशेष रास का म्हणे ती काकूल म्हणता काकू रडता बी यायला पाहिजे हा म्हणे महाराज कोणता बी गाणं चालू रडी लिव म्हणे म्हणता नाही बहीण चालत नाही पण रडी दाखाड म्हणता काकू ती बहीण मला गाणं चालू रडी दाखाडे बाबा ए मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणता त्या येल बी निघ जातीन तुला एकलेल फेकना पडी तंगेल दोर बांधेनी तू रडू नको रडता पाहिजे हो आणि जी बाईल रडता शितली पटाईत राहस ना बाकीने बाया रडा माय ना माय मरेलवर सुद्धा भाऊ जाई ना काटा काढली ती एक म्हातारी मरेल होती पोरी जमा महिन्यात आणि घर परत एखादा आगाव राहस त्या बहिणीस मग दाखली आगाव होती ती मायन करता रड राहील ती मनी सीता वो माय मनी सीता का जंगल न पाखरू वतना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना मनी माय त्या भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही ऐन टाइम लिहून आड भुकी राहिली म्हणे पण जिल रडताय ती रडी जिल उन्हाने तिला सैनच कर नाही त्याच मागे बट्या सुनबाईस मग दाखली आगाव होती ती म्हणे ताई तुम्ही सर काही काढा मी बरोबर काढू म्हणे पुढे इवच नाही मग रडस म्हणे सीता वो माय म्हणे सीताले मी गण चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय आणि आता तोंड चाळग्यापणा कराले गणाजी बट्टी ना म्हणे माय ती ननीन म्हणे व माय माल्याच बहीण माल्याच मग तुल्याच ना तू चांगलं रडती दादीन बशीन का ती कसाल किडा पाडत बसली तू रडता यायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता म्हातारीन रडायला सुरुवात करी म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनात ना मना देव मी म्हणता आपलं काही नुकसान नाही मी सैन करली ना पण म्हाताराला आंघोळ देवाय काही उचलान गाईन मग म्हातारी सांगस ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा राम आणि म्हणा खरा जोडाला लागी तै पायनी आग मस्तकली पोचणे ना म्हणे म्हणता गोंधाय मा खाता उपडी घ्या
आनाव पंढरपूर भजनले जाईल आणि म्हाताऱ्या को यान तोंड मा तुळशी ना पाला सांग राहील मी बटा मानचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिलता खूपची देना वनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पाराम ना कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावस जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही मी इतकं फिरवून सांगण्याचा हेतूच फक्त एवढा असतो की जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा आणि अजून सांगेल एका मिनिटात सेवेला पूर्ण विराम आहे लक्षपूर्वक ऐका दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो नाहीतर सुरुवातीला सांगितलं जुन्या लोकांची म्हण आहे शेजीनु सणवारी या हाती लिहून या हाती देऊ तुम्ही त्रास देताना दुसऱ्याला तो त्रास आपल्याला द्विगुणित होऊन भेटतो हो भगवंताचा न्याय आहे तुम्ही जर का पेरणी करत असताना जर का किलोभर बाजरी पैरायला जात असेल किलोभर बाजरी पैरी येत तर त्यांनी ट्रॅक्टर भरलं इथंच आईच नीती दुसरा त्रास जितला दिना ना त्यांना 4 पट आपले भेटस फॉर एक्झाम्पल दर्याखोऱ्यास माझा तडे जायशनी तुम्ही राम म्हणा दर्याखोऱ्या 4 धाव राम म्हणतीस तुम्ही दर्याखोऱ्यास म्हणा नालायक म्हणा तर त्या दर्याखोऱ्या आपले 4 धाव नालायक म्हणतीस म्हणजे रिप्लाय आपले 4 पट ना फेडणारा असं आपल्या एवढं कधी पण ध्यान मा ठेवाना एक खाटकी बकरी कापायला जात होता हातात सुरी होती खाटकी बकरी कापायला जातोय बकरीनं खाटकीकडे बघितलं आणि खाटकीला बघून हसायला लागली खाटकी म्हणे काग बकरी मग हातात सुरिया काही क्षणात तुला कापेल काही क्षणात तू मरणार आहे तुला मरण्याचा डर नाही हसत्या त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुम्हाला कापायला येतोय तुझ्या हातात सुरिया काही क्षणात तू कापशील आणि काही क्षणात मी मरणार आहे मग तरी तू हसत्या अरे खाटकी दादा हसण्याचं कारण ऐक ना म्हणले सांग ना खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट असेल खायला भरपूर आहे ना कोणाचा आपण जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे की आपण जे जेवण करतोय आपण जो अन्न खातोय ना ते कोणाला हालहाल करून खात नाही असं आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे तर त्या जेवणाचा आनंद काही वेगळा असतो कोणाला हालहाल करून खाऊ नका मायबाप ही सगळ्यांच्या पायी रिक्वेस्ट असेल बाबांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने कीर्तन आहे म्हणून बाबांच्या आत्म्याला भगवंताची शांती देऊ ही प्रभूचरणी प्रार्थना आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांचे धन्यवाद भजनी मंडळ आमचे महाराज मंडळी सगळ्यांचे धन्यवाद साऊंड सिस्टीम वाले भाऊसाहेब भाऊ तुमचेही धन्यवाद आलेल्या सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊ त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत